तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत योजना बंद होणार नाही। आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचंय। नागपूरच्या उंबरेड नगर परिषदेच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद प्रकरणी होती याचिका। सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामे दिले। जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंची माहिती। नवी मुंबईमध्ये 45,588 दुबार मतदार। मनसे नेते गजानन काळेंचं वक्तव्य। तर दुबार मतदारांची एका ठिकाणचे नाव रद्द करणार। मनपा उपायुक्तांचं गजानन काळेंना आश्वासन। उद्या वॉर्ड आरक्षणासंदर्भात सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस। सर्वाधिक गोवंडी मानखुर्द प्रभागामध्ये 204 हरकती सूचना, तर सर्वात कमी बी प्रभागामध्ये हरकती आणि सूचना प्राप्त। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीला मुदतवाढ। विरोधी पक्षांची मागणी। निवडणूक आयोगाने केली मान्य। महापालिका मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर। प्रारूप यादीला हरकतीला 7 दिवसांची मुदतवाढ। शिष्यवृत्ती परीक्षा 2026च्या तारखेमध्ये बदल। 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असल्याने निर्णय। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार। वाळू माफियांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट आता जागेवरच रद्द करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडक आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।